ही व्हायला 1 2 3 4 इकडे 4 छिद्र आणि इकडे 4 छिद्र पडले, जेणेकरून त्यांना श्वास घेता यावा. नमस्कार मित्रांनो, तर आपण काल थोडंसं बाहेर गेल्यामुळं मण्यार साप निघाला होता आणि व्हिडिओ काय काढला आहे याच्यामध्ये पकडून ठेवला आहे आपल्या अनिकेतनं. कसा पकडला? काय इथं होतं हे टोपण काढलं, त्यातून सापाचं असं समोर धरलं, साप मध्ये गेल्यावर धरलं, वरनं दाबलं, टोपण लावलं, तुला म्हणजे सापाला काही इजा झाली नाही त्याला काय नाही केलं. तर मित्रांनो बघू शकता, इजा न होता आपण एक साधन बनवलेलं आहे काही साप पकडण्याचं. अशा प्रकारे याच्यामध्ये साप ॲटोमॅटिकली जातो आणि गेल्यानंतर झाकण लावल्या तो एकदम व्यवस्थित बसतो आणि उबदार ठिकाणी आपण त्याला ठेवलं होतं तर पर्यावरणामध्ये आपण रिलीज करणार आहेत. तर मित्रांनो, आपण गावापासून मानवी वस्तीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत. बघू शकता जंगल आहे, तिथं आपण हा साप सोडण्यासाठी आलो आहे. आपण अजून साप बघितलेला नाही कुठला आहे, पण हे म्हणतात की कॉमन करेच एक मण्यार आहे, काळा आहे, पांढऱ्या पट्ट्यात. तर बघू शकता मित्रांनो हे जुगाड कसा आहे. तर हे जुगाड असं आहे की मित्रांनो, आपण 2 पाईप, एक पाईप घातला आणि 2 त्याच्या टोपण घेतल्यात. ही व्हायला 1 2 3 4 इकडे 4 छिद्र आणि इकडे 4 छिद्र पडलेत, जेणेकरून त्यांना श्वास घेता यावा. आणि ह्याच्यात पकडला रात्री साप आणि आपण उबदार ठिकाणी ठेवलं होतं, कारण एवढा मुसळधार भयंकर पाऊस होता. तर आपण सांगा की हा साप कुठं पकडला? काय रस्त्याच्या कडेनं जात होतं, तिथं ब्रिजच्या कडेला होता साप. हां, मग ही होतं, हे गेलो, हे टोपण काढलं, हे साप चाललं, सापाला असं धरला वरनं, साप मध्ये गेला की असं वर करून असं हादरा दिलं की टोपण लावलं पुन्हा. तर मित्रांनो बघू शकता, साप रोडने फिरत होता, गाडीच्या आडवा जाऊन मेला असता. कारण आता पावसाळा दिवस आहे मित्रांनो, मण्या रात्रीचेच दिसतात बाहेर आणि दुसरे कुठलेही साप असू द्या. आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण हे एक जुगाड आहे, हे माझ्यासोबत कंटिन्यू असतात आणि यांना थोडंसं यातली माहिती आहे. तर मित्रांनो, आपण साप बाहेर काढूया, बघूया साप कुठला आहे. हे तर म्हणतात मण्यारच आहे का? मण्यार. कसा आहे? मण्यार असं काळा आहे, टिपका येतं पांढरं टिपका का पट्ट्यात? पट्ट्याच्या अशा. हां, पूर्ण काळा ब्लॅक आहे ना? हां. हां, मग 100% मण्यार असेल. तर मित्रांनो, आपण बघू सांगा कुठला साप आहे पहिला. तर बघा मित्रांनो, मण्यारच आहे, कॉमन करेज स्नेक दिसाला का? कॉमन करेज स्नेक मण्यार आहे. बघू शकता पाईपामध्ये कसा बसलाय. तर आपण ह्याला रिलीज करूया. रात्रीपासून ह्याच्यातच आहे आणि उबदार ठिकाणी ठेवला होता आपण, त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं. त्याला काय त्रास बी झाला ना आणि मोकळा फिरू पण शकतो ह्याच्यामध्ये. असं काय जास्त ह्याला काय त्रासचा विषय नव्हता. आणि रात्री खूपच पाऊस असल्यामुळे आपण काय आलो नाही. सकाळचे 7 वाजलेत, आपण सोडायला आलेलो आहे. बघू शकता मित्रांनो, कॉमन करेज स्नेक मण्यार हा पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे, एकदम छान असा निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणि हा साप काय रात्रीचाच निघतो, पण आपण हा पर्यावरणामध्ये रिलीज केलेला आहे.